ब्रेकनंतर आफ्टरनून लाईव्ह मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। भ्रष्टाचाराचा डोंगर वाढतच चाललाय असं वक्तव्य करुणा मुंडे यांनी केलंय। भाजपनं मंत्रिमंडळात भ्रष्टाचारी लोक बसवलेत, भाजपचं जे चाललंय ते सगळे डोळे उघडे ठेवून बघतायत असं करुणा मुंडे म्हणालेले आहेत। तर नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं आम्ही घराणेशाहीला पाठबळ देणार नाही, मात्र तुळजापुरात 6 उमेदवार एकाच कुटुंबातील दिलेत असं करुणा मुंडे म्हणाल्यात। या सगळ्याविषयी करुणा धनंजय मुंडे यांच्याशी संवाद साधलाय आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। स्वराज्य शक्ती सेनेच्या करुणा मुंडे माझ्यासोबत आहेत। मॅडम, आता तुळजापूरच्या भवानीचं तुम्ही दर्शन घेतलं, काय नेमकं मागणी होती? तुळजापूरमध्ये हीच मागणी केलेली आहे की जसे छत्रपती शिवाजी महाराजांना ताकदची तलवार दिली होती तसंच मला पण द्या, क्योंकि आज महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचारचा जे डोंगर आहे तो खूप वाढत चालला आहे। तुम्ही बघू शकता बीजेपीचे जे खेळी चालू आहे ते सगळे बघताय, उघडे डोळ्यांनी सगळे बघताय, पण कोणी काय करू शकत नाही। त्याच्यासाठी मी एक पाऊल उचललेला आहे। स्वराज्य शक्ती सेना नावाचा जे पक्ष काढलेला आहे त्याच्यामध्ये नवीन लोकांना संधी देऊन हे जे भ्रष्टाचारचा डोंगर आहे ते आपण उचलून टाकणार आहे। आणि तुम्ही बघू शकता मोदी साहेबांनी सांगितलं होता की आम्ही घराणेशाहीला बळ देणार नाही, पण आज तुळजापूरमध्ये एक घराण्याचे 6 लोकांना तिकीट दिलेली आहे। 6 लोकांना घराणेशाही नाहीये तो काय? पूर्ण हेच असणार आहे। स्वराज्य शक्ती सेनेच्या माध्यमातून मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजवणार आहे आणि नवीन लोकांना घरोघरी जाऊन हात जोडून विनंती करणार आहे की नवीन लोक राजकारणामध्ये या। स्वराज्य शक्ती सेना तुम्हाला पुढाकार देत आहे, तिकीट देत आहे, तुम्ही लढा। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, तुळजापूर।